सर्वांना नमस्कार आणि मेकॅनिकल मोटर व्हेकल या मॉड्यूल मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण डिफरन्शियल असेंबली मध्ये ओव्हरहॉल आणि तपासणी करण्यास शिकूया। या व्हिडिओच्या शेवटी आपण पुढील गोष्टी करू शकाल। डिफरन्शियल असेंबली डिसमेंटल करा, पिनियन असेंबली डिसमेंटल करा, डिफरन्शियल असेंबलीच्या भागांची तपासणी करा, डिफरन्शियल असेंबली असेंबल करा। हा एक्सरसाइज करण्यासाठी लागणारे टूल्स, मशीनरी आणि मटेरियल्स गोळा करूया। ट्रेनीज टूल किट 1 सेट, बेअरिंग पुलर 1 नंबर, सर्कलिप पिलर एक्सटर्नल 1 नंबर, बेंच वाइज 1 नंबर, टॉर्क वेंच 1 सेट, फीलर गॉज 1 सेट, डायल इंडिकेटर विथ स्टँड 1 सेट, व्हेकल 1, केरोसिन गरजेप्रमाणे, सोप ऑइल गरजेप्रमाणे, बॅनियन क्लॉथ गरजेप्रमाणे, SAE 120 ऑइल गरजेप्रमाणे, क्लीनिंग ट्रे गरजेप्रमाणे, ग्रीस गरजेप्रमाणे। डिफरन्शियल असेंबली डिसमेंटल करा। डिफरन्शियल धरून लॉक करा, जेणेकरून पिनियन शाफ्ट फिरणार नाही। पिनियन शाफ्ट नट काढून टाका। पिनियन लॉक करण्यासाठी एक विशेष टूल वापरा। पिनियन शाफ्ट फ्लंज काढून टाका। पिनियन शाफ्टच्या एंडला हॅमर आणि ब्रास ड्रिफ्टने चालवा। पिनियन शाफ्ट असेंबली बाहेर काढा। ओळखीसाठी टोपीच्या दोन्ही बाजूंना मार्क बनवा। दोन्ही बाजूंचे स्टॉपर बोल्ट लूज करा। कॅप फिक्सिंग बोल्ट काढून टाका। दोन्ही बेअरिंग कॅप काढा। डिफरन्शियल केस असेंबली उचलून एका वाईसवर धरून ठेवा। बोल्ट काढून टाका। डिफरन्शियल केस मध्ये बेवेल गिअर बांधा। बेवेल गिअर काढा। साइड पिनियन्स, साइड गिअर्स आणि थ्रस्ट वॉशर काढून टाका। डिफरन्शियल केस मधून साइड बेअरिंग काढून टाका। एक्स्ट्रॅक्टर किंवा विशेष टूल वापरा। वॉशर डिफरन्शियल केजवर पूर्णपणे बसतो आणि बेअरिंगच्या इनर रे स्पर्श करणार नाहीत याची खात्री करा। तपासणी: वेअर करण्यासाठी पिनियनची तपासणी करा। टीथ करण्यासाठी साइड पिनियन आणि साइड गिअरची तपासणी करा। प्री रोटेशनसाठी बेअरिंग तपासा। शेफ्टी पिनियन असेंबली डिसमेंटल करणे: टेल पिनियनच्या टेपर रोलर बेअरिंगच्या इनर रेसला एक स्पेशल टूलवर आधार द्या आणि 2 टेपर रोलर बेअरिंग मधून टेल पिनियन प्रेस करा। आउटर टेपर रोलर बेअरिंग असेंबली काढून टाका। आउटर रेसेस मधील स्प्लिट स्पेसर रिंग काढून टाका। 2 इनर रेसेस मधील स्पेसर वॉशर काढून टाका। आतील टेपर रोलर बेअरिंग असेंबली काढून टाका। 2 टेपर रोलर बेअरिंग्सच्या आउटर रेसेसची इंटरचेंज होणार नाही याची खात्री करा। पिनियनची सर्कलिप्स काढून टाका। डिफरन्शियल असेंबलीच्या भागांची तपासणी करा। स्कोरिंग, बुरस, ब्रेकेज, ओव्हरहीटिंग होणे इत्यादीसाठी टेल पिनियन टीथ तपासून घ्या। डिफेक्टिव्ह टेल पिनियन बदलून घ्या। स्कोरिंगसाठी टेल पिनियनवरील बेअरिंग सीट तपासा। टेलच्या पिनियनवरील स्प्लिन्स आणि त्याच्या कपलिंग फ्लंजची तपासणी करा। टेल पिनियनवरील धागे तपासून पहा। टेल पिनियनमधील सर्कलिप ग्रूव्हज तपासा। स्कोरिंग, पिटिंग, बुरस, ओव्हरहीटिंग इत्यादीसाठी सर्व बेअरिंग तपासा। क्राउन व्हील आणि टेल पिनियनची जागा संच म्हणून घेतली जाते। हाउसिंग मध्ये पिनियन असेंबल करा। टेलच्या पिनियनवर असलेल्या स्पिगॉटची इंटर रेस फिक्स करा। सर्कलिप फिट करा। इनर रेसचा कॅम्फर्ड एंड पिनियन टीथला फेस करतो याची खात्री करा। इनर टेपर बेअरिंगच्या इनर रेसला पिनियन दातांना स्पर्श होईपर्यंत प्रेस करा। एक स्पेशल टूल वापरा। स्पेसर वॉशर टेलच्या पिनियनवर स्लाइड करा। आउटर टेपर रोलरची आउटर रेस शेफ्टीच्या टेलवर ठेवा। बाहेरच्या बेअरिंगवर थ्रस्ट वॉशर लावा।
नवीन ऑइल सील असलेली थ्रेडेड स्लॉटेड रिंग टेल पिनियॉनवर ठेवा. कपलिंग स्प्लिन्सवर ऑइल लावा. टेलच्या पिनियलच्या स्प्लिन्सवर कपलिंग फ्लंज प्रेस करा. टेल पिनियनवर नवीन कपलिंग नट बसवा. कपलिंग फ्लंजवर स्पेशल टूल फिट करा. वाइसवर साधन चढवा. स्पेसिफाईड टॉर्कवर कपलिंग नट घट्ट करा. टेपर रोलर बेअरिंग्सच्या 2 आउटर रेसेसमध्ये फिट स्प्लिट स्पेसर रिंग्स फिट करा. लोड शोधण्यासाठी एक विशेष टूल फिक्स करा. बारवरील वेट पिनियन पासून दूर हलवा. पिनियन आणि वजन यांच्यातील मिनिमम डिस्टन्स नोंदवा ज्यावर पिनियन फिरू लागते. त्यांना मल्टिप्लाय करा. हा पिनियन बेअरिंग्सचा प्रीलोड आहे. स्पेसिफाईड केल्यास या प्रीलोडची मॅन्युफॅक्चरर्सच्या स्पेसिफिकेशन्सची तुलना करा. स्पेसिफाईड प्रीलोड मिळवण्यासाठी स्पेसर निवडा. प्रीलोड वाढवण्यासाठी थिकर स्पेसर वापरा. डिफरेन्शियल कॅरियरमध्ये पिनियन असेंब्ली फिक्स करा. डिफरेन्शियल असेंब्ली असेंबल करा. स्पेशल टूल म्हणजेच डिफरेन्शियल साइड बेअरिंग इन्स्टॉलर वापरून साइड बेअरिंग डिफरेन्शियल केसमध्ये फिक्स करा. डिफरेन्शियल पिंजऱ्यात थ्रस्ट वॉशरने साइड पिनियन आणि साइड गिअर असेंबल करा. डिफरेन्शियल केसवर बेवेल किंवा रिंग गिअर फिक्स करा आणि रेकमेंड केलेल्या टॉर्कवर बोल्ट घट्ट करा. कॅरियर केसवर डिफरेन्शियल केस असेंब्ली ठेवा. केसवर 2 बेअरिंग्स कॅप ठेवा. चिन्ह अलाइन करा. डायल गेज फिक्स करा. क्राउन व्हीलवर डायल इंडिकेटर नीडल ठीक करा. बॅकलॅशचे मोजमाप करा. बॅकलॅश वाढवण्यासाठी क्राउन व्हील पिनियन पासून दूर हलवावे लागते. डावी बाजू लूज करा. चेक नट ऍडजस्ट करा आणि पिनियन राईट साइडचे चेक नट घट्ट करा. निर्दिष्ट बॅकलॅश प्राप्त होईपर्यंत याची पुनरावृत्ती करा. स्पेसिफाईड टॉर्कवर कप बोल्ट घट्ट करा. ऍडजस्टिंग नट दिल्यास फॉक प्लेटने लॉक करा. मुकुट आणि पिनियन दरम्यान टूथ कॉन्टॅक्ट तपासा आणि सेट करा. क्राउन व्हील स्टडी ब्रास बोल्ट दिल्यास फिक्स करा. एक साइड व्हील फिरून डिफरेन्शियल ऍक्शन तपासा. दुसऱ्या साइडचे व्हील रिव्हर्स डायरेक्शनला फिरवावे. डिफरेन्शियल असेंब्ली कव्हरवर पॅकिंग फिक्स करा. डिफरेन्शियल असेंब्लीवर कव्हर फिट करा. रेकमेंड केलेले ऑइल लेवलवर भरा. या व्हिडिओमध्ये आपण पुढील गोष्टी कशा करायच्या याची चर्चा केली आहे. डिफरेन्शियल असेंब्ली डिस्मेंटल करा. पिनियन असेंब्ली डिस्मेंटल करा. डिफरेन्शियल असेंब्लीच्या पार्ट्सची तपासणी करा. डिफरेन्शियल असेंब्ली असेंबल करा. आशा आहे की आपल्याला या सत्राची स्पष्ट समज आली असेल. सर्वांचे आभार आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.